नमस्कार मित्रांनो, आज 2 एप्रिल 2026 रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा हालचाल दिसते. गेल्या काही दिवसात मोठी घसरण झाल्यानंतर आज मार्केट थोडं स्टेबल होताना दिसतंय, पण अजूनही कन्फ्युजन संपलेलं नाही. काल एप्रिल फुल होता, पण आज 2 एप्रिलला गोल्ड मार्केट खरंच सगळ्यांना फसवतंय. सोन्याचा भाव कधी वर तर कधी खाली, आणि जर तुम्ही चुकीच्या वेळी खरेदी केली तर थेट हजारोंचं नुकसान होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे. भारतात आज गोल्ड रेट आहे 1,36,000 रुपये प्रति 10 ग्रॅम, आणि 22 कॅरेट सोनं देखील त्याच रेंजमध्ये आहे. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी सोनं 1,55,000 होतं, म्हणजेच अजूनही प्राइस लोअर झोनमध्ये आहे. आज मार्केटमध्ये काय चाललंय ते बघूयात. मार्केट स्टेबलायझेशन म्हणजेच मोठ्या घसरणीनंतर आता मार्केट थोडं स्टेबल होताना दिसत आहे. डॉलरचा इफेक्ट सुद्धा आपल्या गोल्ड मार्केटवरती पडताना दिसतोय. डॉलरमध्ये मोठी स्थिरता आहे, त्यामुळे गोल्डवरचा प्रेशर कमी झालाय. ग्लोबल सिच्युएशनमध्ये आंतरराष्ट्रीय तणाव अजूनही कायम, त्यामुळे सडन प्राइस मुवमेंट सुरू आहे. प्राइस कमी झाल्यावर बायर्स मार्केटमध्ये येत आहेत, त्यामुळे डिमांड सपोर्ट मिळतोय. चांदीतही थोडा स्थिरता, पण अजून फुल रिकव्हरी नाही. आता खरेदी करावी का? तर ज्वेलरी बायर्ससाठी हा बॅलन्स टाईम आहे. ना खूप महाग ना खूप स्वस्त, आणि इन्व्हेस्टर्ससाठी अजून क्लॅरिटी नाही. थोडं वेट करणं सेफ ठरेल. स्मार्ट स्ट्रॅटजीमध्ये फुल पैसा एकदम इन्व्हेस्ट करू नका. स्टेप बाय स्टेप बाईंग करा. म्हणजेच पुढील 5-7 दिवस खूप क्रुशल आहेत. जर डॉलर पुन्हा स्ट्रॉंग झाला तर गोल्ड प्राइस खाली येण्याची शक्यता आहे. जर गोल्ड टेन्शन वाढलं तर गोल्डचे प्राइस वर जाण्याचे चान्सेस आहेत. फेक न्यूजपासून सावध राहा आणि ट्रस्टेड सोर्सवरती विश्वास ठेवा. तुमच्या मते हा राईट टाईम आहे का, की अजून थांबावं? कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.